त्यातून नवीन सगळी मंडळी आणि सदस्यांचं हार्दिक स्वागत. इमेजचं रूपक दाबी येथे भावी त्याचा वेळ केला निघाल्यावर त्याप्रमाणेच तो भजन मंडळाचे वाटतात. एक आपला हट्ट सांगतो स्वामीजींनी आपल्या त्यांच्या सद्गुरूंची स्वामी सर्वानंदांची जे मानसपूर्ण रचली त्याला चाल नव्हती ते त्यांना खंत होती की आपल्या एवढं शब्द त्याच्यामध्ये खूपच चांगले पण त्याला चाल नाही ते त्यांना खंत होती. पण त्यांनी आईसाहेबांना की आपण त्याला चाल जाऊ शकता आईसाहेबांना प्रयत्न केला नाही म्हणणार की जमत नाही. मग आपल्या गाडी आली त्यांना विचारलं तुम्ही याला चाल जाऊ शकाल का करणार प्रयत्न त्यांनाही जमते असं करता परत त्याला विचारलं पण त्याला चाल राहू शकत नाही. एकदा गुरु पौर्णिमेच्या वेळी आईसाहेब व्यासपीठावर होता आणि त्यांनी समजायला म्हटलं भाऊ मी सद्गुरूची माणसुला देतात का हो हो बा म्हणाला. मग आईसाहेबांनी ती माणसुला म्हटली आणि घ्या हो अंतरीचे स्वामी घ्या हो अंतरीचे असं म्हटल्याबरोबर अगदी आनंदाने आणि प्रेमळ करणारे सगळ्यांच्या अंगात रोमांच होतोय. स्वामीजींना खूप आनंद झाला आणि आईसाहेब बरोबर खूप खुश झाल्या कारण ती सोबत आपल्या आईसाहेबांनी सुद्धा सद्गुरू आहे. त्याच्यानंतर मग आईसाहेबांकडनं बऱ्याच अभंगाला चाललेल्या गेल्या जगतपती गैरेमध्ये आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये सगळे आपण सामोरं केलेलं आहे. मग आईसाहेबांनी सोहमभजन मंडळ तयार केलं आणि तेव्हा मग गाडी त्यांचा मोठा संतचा प्रभाग होता सोहमभजन मंडळाचा. तेव्हा आपल्या कॅम्प करता सुद्धा चिंबकराय आरती वगैरे त्यांना सुद्धा गाड्याची आवड होती पण इतक्या लांबून कोथरूडला जायला अवघड होतं. मग म्हणत तरी ते रोहिणी भजन मंडळ स्थापन केलं. त्याच्यानंतर आता आपल्या निपुणताई आहे त्यांनी कोथरूडला पुन्हा भजन मंडळ स्थापन केलं. अशी पार्टी मॉडेल कुठं केली आहे आपल्या आणि त्या कार्य सोबत मंडळाच्या ही मंडळी सभेत करतात त्यावेळी त्यांचा विनंती करतो की त्यांनी आपल्या कार्यक्रम सुरुवात नमस्कार. हरिओम. आश्रम स्थापनेपासून मूर्ती प्रतिष्ठापन सोहळा आणि सोहम भजनाची सेवा हे समीकरण सहज जुळून गेले. परमपूज्य स्वामीजींच्या आशीर्वादाने आणि परमश्रद्धेय आईसाहेबांच्या उत्स्फूर्त सहभागाने सोहम भजनी मंडळाने आपली सेवा आज तागायत सुरू ठेवली आहे आणि अशीच अविरत सुरू राहावी ही हनुमंताच्या चरणी विनम्र प्रार्थना. आपण कुठल्याही लहान मोठ्या सर्व गोष्टींची कार्याची सुरुवात गणेश वंदनाने गणेश पूजनाने करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. वक्रतुंड म्हणजे हत्तीची सोट असलेल्या, महाकाय म्हणजे विशाल शरीर असलेल्या, सूर्यकोटी समप्रभ म्हणजे लाखो सूर्यांच्या प्रकाशासारख्या तेजस्वी असलेल्या देवा माझे सर्व कार्य कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करा अशी मी प्रार्थना करत आहे. ह्या गणेशाला ज्ञानाचा सागर, प्रबोधन करणारा, संजीवन देणारा, देवाधिदेव असे संबोधून स्वामीजी नमन करीत आहेत आणि शेवटी स्वामीजी म्हणतात की अशा गणेशाला नमन केल्याने तो भवपाश करून आपली मुक्तता करतो. सर्व तर मग ऐकूयात गणेश स्तवन. गणेशाला बंधू जो प्रज्ञा सिंह.
भक्त आणि त्याचा भगवंत यांच्यामध्ये एक अत्यंत प्रेमाचे भक्तीचे अतूट नाते असते. आपण